नमस्कार, मी प्रतिमा पांडे. माझ्या नवीन YouTube चॅनलवर प्रसन्न अकॅडमीवर तुमचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण MPSC ची ग्रुप बी ची जाहिरात आली आहे. महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच कंबाईन एक्झाम याची डेट आलेली आहे. यांच्या एकूण पद जर आपण पाहिली, एकूण जागा जर पाहिल्या, त्या जागा आहेत 282 जागा आहेत. एक्झामची जी डेट आहे ती आहे 9 नोव्हेंबर 2025 आणि ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आपण ऑफिशियल वेबसाईट MPSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर फॉर्म ऑनलाईन फॉर्म कधीपासून भरायचा आहे 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025 MPSCच्या ऑनलाईन वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईट. एक्झामची जी पद्धत आहे ती दोन पद्धतीमध्ये आहे. फर्स्ट स्टेप आहे प्री मुख्य एक्झाम म्हणजेच पूर्व परीक्षा आणि दुसरी स्टेप 2 मेन्स म्हणजेच मुख्य एक्झाम. तर ह्याच्यामध्ये आपण पदांचा तपशील जर पाहिला, पदांच्या ज्या जागा आहेत ते 282 आहेत. यामध्ये भरपूर जागांचा समावेश नाही आहे पदांचा, जसं की PSI इत्यादी. पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने STI आणि ASO या दोन जागा दिसून येत आहेत. STI म्हणजे राज्य कर निरीक्षक आणि ASO म्हणजे सहाय्यक कर कक्ष अधिकारी. तर STI चं ज्या जागा आहेत त्या जागा आहेत 279 आणि ASO ज्या आहेत फक्त 3 जागा आहेत. तर जर आपण वेतन श्रेणी जर पाहिली तर STI चे जे वेतन श्रेणी आहेत S14 च्या हिशोबाने 38,600 रुपये पासून ते 1,22,080 रुपये इथपर्यंत. आणि आपण जर ASO ह्याचं जर पाहिलं तर त्याची वेतन श्रेणी जी आहे 44,900 रुपये इथून ते 1,42,400 रुपये. तर ह्या पदांसाठी जर आपण शैक्षणिक पात्रता जर बघितली, ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, कुठलीही पदवी. त्यामध्ये एज लिमिट जर आपण पाहिली, एज लिमिट असणार 18 ते 38 वर्ष सर्वसाधारण वर्गासाठी आणि 18 ते 43 वर्ष आरक्षित वर्गासाठी. आणि हे वय आपल्या 1 ऑगस्ट 2025 च्या ह्याच्याने असलं पाहिजे. तर हा फॉर्म भरण्यासाठी आपले जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स ते लागणार आहे ते म्हणजे पहिले तर आपले शैक्षणिक असणार, त्याच्यामध्ये 10वी 12वी आणि तुमचे पदवीचे मूळ गुणपत्रिके आणि प्रमाणपत्र ओरिजिनल प्लस झेरॉक्स. दुसरं म्हणजे जात प्रमाणपत्र हे लागणार आरक्षित वर्गासाठी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आणि काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो. तर फॉर्म भरायची जी डेट आहे ती आहे 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट 2025. अभ्यास कसा करायचा, बेसिक पासून सुरुवात कशी करायची, कुठले बुक्स प्रिफर करायचे, कशी पद्धत यूज करायची, या सगळ्यांचा मी तपशील व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती देते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्यासाठी मला सबस्क्राईब करा, लाईक्स द्या आणि माझ्या बोलण्यात काही चुकलं असेल तर मला क्षमा करा.